पश्चिम और उत्तर महाराष्ट्र में बढ़ते बिबटों के हमले को लेकर विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार और वन विभाग पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने कहा कि उसके खेती में छिपे ये बिबटे अब सीधे गांवों और बस्तियों में पहुंचकर हमला कर रहे हैं, जिससे नागरिकों में भीषण दहशत है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि जंगल के बाहर रहने वाले ऐसे वन्य प्राणियों की सही गणना कर विभाग ने आज तक नहीं की, जो अक्षम्य चूक है। वडेट्टीवार ने चेतावनी देते हुए कहा कि यदि स्थिति ऐसी ही रही तो लोग और भड़केंगे। उन्होंने मांग की है कि वन विभाग और वन मंत्री इस विषय को तत्काल गंभीरता से लेकर जंगल से बाहर भटकने वाले बिबटों को पकड़ें। जिन बिबटों ने मनुष्यों पर हमला कर उन्हें शिकार बनाया है, ऐसे नरभक्षी प्राणियों को आवश्यकता पड़ने पर मार गिराने की भी उन्होंने वकीली की है। उनका कहना है कि एक बार मनुष्य को शिकार बनाने वाला बिबटिया बार बार यही कृत्य दोहराता है, इसलिए समय रहते कार्यवाही जरूरी है। और इतना ही नहीं, वडेट्टीवार ने बांद्रा किले जैसे ऐतिहासिक और हेरिटेज स्थल पर शराब पार्टी की अनुमति देने पर भी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की है। उन्होंने कहा कि ऐसे पवित्र ऐतिहासिक स्थलों को दूषित करने का प्रयत्न स्वीकार नहीं होगा। यदि अनुमति प्रदान की गई तो संबंधित अधिकारियों पर कठोर कार्यवाही होनी चाहिए। उन्होंने आरोप लगाया कि रिश्वत लेकर ऐसे आयोजन करवाए जाते हैं और इतिहासकार महत्व नहीं देते। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे। आता बिबट्यांचा संचार जंगलात तर आहेच, पण ऊसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे। जिथे ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं, आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं, म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्य प्राण्यांचं सेन्सस होतं। त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा ऊसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेतायत, लहान मुलांचा बळी घेतायत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबटा उचलून नेऊन मारतो आहे हे, आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होतो। आता आपण पाहिले पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं। म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे आणि यांचा सगळ्या या वन्य प्राण्यांचं जिथे जिथे अधिकचे आहेत किंवा जंगल सोडून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही संख्या वाढली त्यांचं ट्रान्सलोकेशन आता करण्यात पाहिजे। त्यांना हलवलं पाहिजे, पकडलं पाहिजे, आवश्यकता पडली तर मारलंही पाहिजे। जर रक्ताने माणसाचं रक्त एकदा त्या कुठल्याही नरभक्षी प्राण्याला तोंडाला लागतो त्यावेळेस तो त्या माणसावर वारंवार अटॅक करून बळी घेत असतो। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला